जय महाराष्ट्र मित्रांनो, बँक ऑफ इंडिया तर्फे लेटेस्ट भरती आली आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे आणि खासियत याची अशी आहे की फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय। 1 मार्च 2025 पासून 15 मार्च 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। तुम्ही वाचू शकता, ही जी पीडीएफ निघाली आहे आत्ताच लेटेस्ट पीडीएफ आलेली आहे। जसं की तुम्ही आधी पण बघितलं असेल, युनियन बँक झालं, बँक ऑफ बडोदा झालं, त्यानंतर ही बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे। तिघांचा अभ्यासक्रम सेम आणि महाराष्ट्रात सुद्धा जागा आहेत। जसं की तुम्ही ते बघू शकताय, महाराष्ट्रातनं तुम्ही आहात तर मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, विदर्भ अशा अनेक शहरांमध्ये वॅकन्सीज आहेत। डिटेल मध्ये सांगतोय, नेमका पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय, सिलेक्शन कसं होणार आहे, स्टायपेंड किती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, बँक ऑफ इंडिया बद्दल तुम्ही ऐकूनच असाल आणि त्यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय, भरती निघाली आहे। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 15 मार्च पर्यंत फॉर्म भरू शकतोय आणि जी एग्जाम असणार आहे त्याची डेट डिक्लेअर नाही आहे, पण मे बी तुमची जी एग्जाम आहे ती एप्रिलच्या शेवटी किंवा मे मध्ये होईल। म्हणजे अजूनही 2 महिने तुमच्या हातात आहे। खासियत याची अशी, तुम्ही जर या बँकेसाठी तयारी करताय तर या दोन्हींचा पण अभ्यास तुमचा होणार आहे। जसं की युनियन बँक झालं, बँक ऑफ बडोदा झाला, सिमिलर यांचा अभ्यासक्रम आहे, सगळं सिमिलर आहे आणि या तिघांच्या पण महाराष्ट्रामध्ये जागा असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे, एक्सपिरियन्स तुम्ही बघता आहे, तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या शहरांमध्ये जागा आहे, टोटल 400 जागांसाठी ही भरती असणार आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल नेमका इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय। तर तुमची जी पात्रता आहे ती 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। मग तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। वयाची अट आपण बघितली तर तुमचं वय 20 ते 28 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। म्हणजे तुमचं वय 2/1/1997 ते 1/1/2005 या दरम्यान असावं। पण त्यातल्या त्यात जर तुम्ही कॅटेगरीत नसाल तर तुम्ही ते बघू शकताय, 5 वर्षाची सूट दिलेली आहे SC ST कॅन्डिडेटसाठी। त्यानंतर तुम्ही बघा, ओबीसी मधून तुम्ही आहात तर 3 वर्षाची सूट दिली आहे आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 10 वर्षाची इथे सूट दिली आहे। म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, 28 + 10 म्हणजे 38 जरी तुमचं वय आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। सिलेक्शनच्या वेळेस तुमची फिजिकल आणि मेडिकल फिटनेस सुद्धा इथे बघितली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, तरी पण तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आणि यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे की तुमची ग्रॅज्युएशन जी डिग्री आहे ती 1/4/2021 म्हणजे 21 पासून ते 25 दरम्यान झालेली आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। तर हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, हा अप्लाय करण्याआधी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय, सिलेक्शन कसं होणार आहे तर सगळ्यात पहिले तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असेल, त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट असेल। म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना मराठी भाषा येते, त्यामुळे हे आपल्यासाठी सोपं आहे। फक्त आपल्याला एक ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे। ओके, मग यासाठी तुम्ही अभ्यासक्रम बघू शकताय। जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस आहे, 25 प्रश्न 25 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी आणि कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, असे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असेल। आणि हा तिघांचा पण अभ्यासक्रम जवळपास सेमच आहे। याच्यात पण मी तुम्हाला पुस्तकं दिली होते, यामध्ये पण तुम्हाला पुस्तकं दिले होते। जर तुम्हाला बँक ऑफ इंडियाचे पाहिजे असेल, याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे, तर इथे सुद्धा मी प्रॉडक्ट लिस्टमध्ये तुम्हाला बुक ॲड करून देईल, जेणेकरून तुम्ही हे फायनान्शियल अवेअरनेस झालं, इंग्लिश झालं, या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करू शकताय। ओके, त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट कशी होणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे। आता स्टायपेंड म्हणजे आपल्याला पेमेंट किती मिळणार आहे, तर ही बँक ऑफ इंडिया जी आहे ती 7,500 रुपये प्रति महिना आपल्याला देणार आहे आणि गव्हर्नमेंट जे आहे
ते आपल्याला देणार आहे 4,500 रुपये, जे की डीबीटी द्वारे डायरेक्ट आपल्या बँकेत येणार आहे. जसं की लाडक्या बहिणींचे पैसे येतात, त्यासाठी तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक पाहिजे, तेव्हा डीबीटी द्वारे डायरेक्ट बँकेमध्ये जमा होतील. म्हणजे 7.5 + 4.5 म्हणजे टोटल 12,000 रुपये इथे आपल्याला स्टायपेंड मिळतोय. ही अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे आपल्याला 12,000 मिळतोय. जर जॉब असेल तर आपल्याला 34 ते 50 मिळाले असते. पण तुम्ही म्हणाल आता अप्रेंटिसशिप करण्याचा काय फायदा आहे, तर अनेकांना बँकेत जॉब पाहिजे आहे, एक्सपिरियन्स पाहिजे आहे. भलेही तुम्हाला असं वाटतंय की या प्रायव्हेट झाल्या, गव्हर्नमेंट बँकांमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, सिलेक्शन होत नाही. पण जर का तुम्ही इथून 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन टाकताय, सर्टिफिकेट घेऊन टाकताय, तर भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्या, प्रायव्हेट बँका झाल्या, त्यामध्ये तुम्ही इझिली इथे लागू शकणार आहात या एक्सपिरियन्सवर, या ट्रेनिंगमध्ये. कारण की ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. ओके, फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, तर जी पण आपण एक्झाम देणार आहोत, लोकल लँग्वेज टेस्ट, त्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. आता जी एक्झाम असणार आहे त्यासाठी इथे फी पण दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं ते पण सांगितले, तर तुम्ही ते बघू शकताय. फी असणार आहे PWBD कॅन्डिडेटसाठी 400 + GST, SC ST आणि ऑल वुमन ज्या पण महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी 600 आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 800 + GST इथे फी असणार आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर ही बघा भारत सरकारची नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम आहे. इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. बघा ॲज अ स्टुडंट तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते दिसून जाईल आणि आपल्याकडे PDF पण आहे, यामध्ये सगळं दिलंय. म्हणजे आपण इथे अकाउंट क्रिएट केलं म्हणजे आपण आपला ईमेल ॲड्रेस टाकतो, मग आपल्याला मेल येतो, त्यावरून आपण ते कन्फर्म करतो. त्यानंतर आपण आपला एक पासवर्ड क्रिएट करतो. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर नेक्स्ट पेज येतं. नेक्स्ट पेज केल्यानंतर आपल्याला सगळी माहिती भरून घ्यावी लागते. इथे बघू शकताय हे प्रश्न आहे, हे तुम्हाला टाकून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड ते अपलोड करायचं आहे, जन्मतारीख वगैरे सगळी माहिती टाकायची आहे, लोकेशन वगैरे सगळं या PDF मध्ये दिले आहे. अगदी सोपा फॉर्म आहे. सगळा भरल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करून कॅप्चावर क्रिएट करून स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे बेसिक डिटेल झालं हे टाकून घ्यायचे, म्हणजे बेसिक आपली इथे प्रोफाईल बनवून घ्यायची आहे. जसं की प्रत्येक वेबसाईटवर आपण बनवतो. मग आपला ॲड्रेस, आपलं नाव, शिक्षण काय झालं आहे, ती सगळी माहिती टाकायची. त्यानंतर ट्रेनिंग कुठे पाहिजे तुम्हाला, तर महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी ऑलरेडी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. मग यापैकी ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही पुणे, रायगड, रत्नागिरी असे 3 ठिकाणं टाकून घ्या, किंवा मुंबईत नसाल तर मुंबई, नवी मुंबई, पुणे असं तुम्ही टाकू शकताय. जे तुमच्यासाठी जवळ आहे आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की जागा भरपूर आहे ते ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करू शकणार आहात. ओके, मग सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. बँक डिटेल्स टाकायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी म्हणजे ते स्टायपेंड पाहिजे आहे आणि त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या भरतीला अप्लाय करता येणार आहे. त्यामुळे अनेकांना बँकेत जॉब पाहिजे आहे पण अनुभव नाही आहे, तर या अप्रेंटिसशिपला तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय. तुम्ही जर याचा अभ्यास करताय तर या दोघांचा पण अभ्यास सोबतच होणार आहे. त्यामुळे इथे पण अप्लाय करू शकताय, इथे पण करू शकताय, पण प्रत्येकासाठी इथे फी आहे. त्यामुळे अप्लाय करण्याआधी या 2 गोष्टी बघून घ्या. तुमचे मित्र ज्यांना बँकेत जॉब पाहिजे असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.